अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मी आज आपल्या भेटीला घेऊन आलेली आहे श्रीमद गुरुचरित्र अध्याय पहिला. मंगलाचरण गुरु भेटीची शिष्याच्या हृदयातील तळमळ. श्री गणेशाय नमः. हे गजानना, तुला माझा नमस्कार असो. विश्वाचा तू प्रतिपालक आहेस. तुझी जे भक्ती करतात त्यांच्या कार्यात विघ्ने येत नाहीत. 14 विद्या आणि 64 कलांचा तू स्वामी आहेस. तुझे महात्म्य थोर आहे. म्हणूनच मुनिजन, सुरवर व भक्तगण कार्यारंभी तुझेच पूजन करतात. हे गौरीसुता, गुरुचरित्र लिहावे असे माझे मानस आहे. तू बुद्धिदाता आहेस, म्हणून तुला वंदन करून मी प्रार्थना करतो की हे ग्रंथकार्य तू निज कृपेने पूर्णत्वास ने. मला स्फूर्ती आशीर्वाद दे. आई सरस्वती, मी तुला नमस्कार करतो. श्री नृसिंह सरस्वती माझे गुरु, त्यांच्या नावात तुझे नाव असल्यामुळे तू मला अतिप्रिय आहेस. तू माझ्यावर प्रसन्न हो. या ग्रंथाकरिता मला मदत कर. सृष्टी निर्माण करणारा ब्रह्मदेव, विश्वपालक श्री विष्णू आणि संहाराने सृष्टीचे नियमन करणारा शंकर या त्रिवर्गास नमस्कार. सर्व देवांना नमस्कार. गंधर्व, सिद्ध, ऋषी, व्यासादी, श्रेष्ठ मुनी, वाल्मिकी आदी कवीश्वर अशा सर्वांना नमस्कार. तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी ठेवून हे ग्रंथकार्य पूर्णत्वास न्या अशी मी विनम्र प्रार्थना करतो. माता पित्यास माझा नमस्कार. आपस्तंभ शाखेचे कौंडिन्य गोत्रात जन्मलेले सायनदेव हे आमचे मूळ पुरुष खापर पंजोबा. त्यांचे आडनाव साखरे. त्यांचे पुत्र नागनाथ, त्यांचे पुत्र देवराय व त्यांचे पुत्र गंगाधर हे माझे वडील. आश्वलायन शाखेचे काश्यप गोत्राचे चौंडेश्वरी यांची कन्या चंपा ही माझी माता. माझ्या वडिलांच्या नावापुढे सरस्वती ही नाव लावून मी मोठ्या आदराने सरस्वती गंगाधर हे नाम धारण केले आहे. आमच्या कुळावर पूर्वीपासून श्री गुरूंची कृपा आहे. त्यांनीच मला श्री गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली आहे. श्री गुरूंच्या आशीर्वादाने हे लेखन पूर्ण होईल अशी माझी श्रद्धा आहे. श्री गुरु नृसिंह सरस्वती हे दत्तात्रेयांचा अवतार. आपले व आपल्या पुत्र पौत्रांचे कल्याण व्हावे असे ज्यांना वाटते त्यांना हे गुरुचरित्र फलदायी होईल. ज्यांच्या घरी हे गुरुचरित्र नित्य प्रेमाने श्रवण पठन केले जाईल त्यांच्या घरी लक्ष्मी वास करेल. त्यांचे मनोरथ पूर्ण होतील. इष्टकार्य सिद्धी होईल. घरात सुख समाधान नांदेल. दुःख, संकटे, चिंता, पीडा व व्याधी निवारण होईल. श्री गुरूंच्या वास्तवाने पुनीत झालेल्या श्री क्षेत्र गाणगापुरात जाऊन श्री गुरूंची आराधना केल्याने इष्ट फलप्राप्ती त्वरित होते. गुरुने दिलेल्या नाममंत्राचा जप करणारा एक साधक, नामधारक एक ग्रामी राहत असे. एकदा त्याच्या मनात श्री गुरूंच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली. तो गाणगापूरकडे वाटचाल करू लागला. तो श्री गुरूंना करुण वचनांनी एकसारखा आळवीत होता. गुरुदेव, मी आपला दास आहे. माझी तळमळ आपण जाणता. ज्यांच्या स्मरणाने सर्व दैन्याचे निरसन होते त्या तुम्ही मला आज दर्शन दिले नाही तर तुमच्या महात्म्याला कमीपणा येईल. तुमच्या भेटीसाठी मी अति व्याकुळ झालो असताना तुम्ही माझ्यावर कृपा केली नाही तर मी कोठे जाऊ. वेद म्हणतात गुरु हेच त्रिमूर्ती आहेत. भक्तांसाठी कृपा सिंधूच आहेत. कलियुगात ते नृसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील. आगाध लीला दाखवून लोकांचा उद्धार करतील. हे गुरु, त्या वेद वचनांना माझ्या बाबतीत तू खरे करून दाखव. तुझ्या ठाई तिन्ही देवांचे गुण एकवटले आहेत. तू परम दयाळू आहेस. म्हणून तुला माझी अशी विनंती आहे की मला भावभक्ती ज्ञात नाही. माझे चित्तही स्थिर राहत नाही. तरीही मला वेगाने पाव. माझ्याकरता माता, पिता, आप्त, बंधू, स्वकीय सर्व काही तूच आहेस. हे गुरुदेव, तू माझे कष्ट व माझे दैन्य दूर कर. तू सर्वज्ञ आहेस. मग तुला माझ्या मनीचे दुःख कळत नाही. घेतल्याशिवाय द्यायचे नाही ही तुझी रीत असेल तर तुला मी काय देऊ ते तरी सांग. काहीतरी घेऊन मग देणे हा तर व्यवहार. त्यात मग तुझे काय औदार्य. हे नरहरी, माझ्यावर कृपा करणे तुला सहज शक्य असताना एवढा आटापिटा मला का करायला लावतोस. मी बालक तुझा सेवक आहे. त्याच्या बाबतीत इतकी कठोरता धरणे तुला शोभत नाही. माझ्यावर तू रागवला आहेस का. माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा उशीर का. तेव्हा नामधारकाच्या हृदयातील
आर्तभाव तळमळ जाणून गायीने वत्सासाठी धावावे तसे गुरुनाथ शिष्यासाठी धावले. गुरूंच्या दर्शनाने शिष्याची तळमळ एकदम शांत झाली. त्याने गुरुचरणांवर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले. श्री गुरूंच्या भेटीने त्याला खूपच आनंद झाला होता. त्याच्या हृदयात श्री गुरूंची मूर्ती स्थिरावली होती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 2. गुरुभक्त संदीपकाची गुरुभक्ती. श्री गणेशाय नमः. श्री गुरुचरणांचे ध्यान करीत हरिनाम घेणारा एक शिष्य मार्गाने कोठेतरी जात होता. दमल्यामुळे तो एका वृक्षाखाली विसावला. भस्म, व्याघ्रचर्म आणि पितांबर धारण केलेला एक योगी त्याच्या स्वप्नात आला. नामधारकाच्या भाळी त्याने स्वहस्ते भस्म लावले व त्याला अभयदान दिले. नामधारकाला जाग आली. त्याने भोवताली पाहिले, परंतु कोणीच दिसले नाही. तो आश्चर्य करीत पुनश्च मार्गस्थ झाला. काही अंतरावर त्याला स्वप्नातील योग्याचे समक्ष दर्शन झाले. तो आनंदाने पुढे धावला आणि त्याला वंदन करून म्हणाला, हे योगीश्वर, या भक्तावर कृपा करणाऱ्या स्वामीराया, आपण कोण, कोठून आलात, आपण कुठे राहता? योगी म्हणाला, माझे नाव सिद्ध. गाणगापूरचे नृसिंह सरस्वती हे माझे गुरु. नामधारक म्हणाला, मीही नित्य श्री गुरूंचे ध्यान करतो. मग माझ्या नशिबी अशी कष्टप्रद अवस्था का? योगी म्हणाला, नामधारका, त्याची तू एकनिष्ठेने भक्ती कर, मग तुला त्यांच्या कृपेची अनुभूती येईल. पूर्वी कलियुगाला ब्रह्मदेवाने श्री गुरूंचा महिमा सविस्तर सांगितला, तोच मी तुला सांगतो, ऐक. विष्णूने सृष्टीच्या आरंभी आपल्या नाभिकमलातून ब्रह्मदेवास उत्पन्न केले. त्याला 4 वेद दिले व त्यांना अनुसरून विश्वाची निर्मिती करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्याने विश्व निर्माण केले. 4 प्रकारची जीवकोटी उत्पन्न केली. नंतर त्याने काळाचे 4 विभाग करून 4 युगे निर्माण केली. त्यांना क्रमाने पृथ्वीवर पाठवले. कृतयुगाच्या प्रभावाने लोक सन्मार्गी व सत्प्रवृत्त झाले. त्रेतायुगाच्या प्रभावाने लोक यज्ञाद्वारे स्वतःचे कल्याण करून घेऊ लागले. आपल्या स्वभावधर्माप्रमाणे द्वापार युगाने पाप व पुण्य समसमान केले. त्यानंतर ब्रह्मदेवाने कलियुगाला बोलावून घेतले. ते वृद्ध आणि वैराग्यशून्य होते. कलह आणि द्वेष हे बरोबर घेऊनच ते आले. त्याने उजव्या हाताने स्वतःची जीभ व डाव्या हाताने शिश्न धरले होते. ब्रह्मापुढे अधोमुख उभे राहून म्हणाले, हे विधी, मी दुर्जनांचा मित्र व सज्जनांचा वैरी आहे. जे वाणी, रसना व कामवासना ताब्यात ठेवतात, अशांना मी काहीच करू शकत नाही. गुरुभक्त, हरिभक्त, शिवभक्त, सदाचारी, धर्माचरणी यांच्या पुढे माझा कसा निभाव लागणार? ब्रह्मदेव म्हणाला, काळजी करू नकोस, तू काळाला बरोबर घेऊन जा. तू भूलोकी जाताच लोकांची धर्म प्रवृत्ती निस्तेज होईल. सज्जनही पाप प्रवृत्त होतील. त्यांना तू पीडा दे. तुला जे लोक वश होणार नाहीत असे पुण्यवान सज्जन खूप थोडे असतील. निर्मळ मनाचे, निर्लोभी, निष्कपटी, माता, पिता, देव, ब्राह्मण, गुरु, गायी व तुलसी यांची सेवा करणाऱ्या साधूजनांना तू कधीही त्रास देऊ नकोस, ही माझी आज्ञा आहे. कलियुगाने ब्रह्मदेवाला गुरुचे स्वरूप व महात्म्य विचारले. ब्रह्मदेव म्हणाला, गुरु हा शब्दच 4 मुक्तींची प्राप्ती करून देणारा महामंत्र आहे. गुरु हाच ब्रह्मा, विष्णू, महेश, देव कोपले तर गुरु रक्षण करेल, परंतु गुरु कोपला तर कोणीच रक्षण करू शकत नाही. जगाच्या रहस्यांचे गुरु भक्तीने आकलन होते. भक्ती, वैराग्य व सत्प्रवृत्ती वृद्धिंगत होते. गुरुमुखातून ऐकले म्हणजे शास्त्रार्थाचे व्यवस्थित आकलन होते. गुरुच्या सेवेने वाचिक, कायिक व मानसिक शुद्धी व सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. त्या संबंधीची एक कथा सांगतो, ऐक. गोदावरीच्या तीरी पूर्वी अंगिरस ऋषींच्या आश्रमात पैल ऋषींचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे मुनी राहत होते. ते आपल्या शिष्यांकडून वेदशास्त्रांचा अभ्यास करून घेत असत. एकदा ते सर्व शिष्यांना उद्देशून म्हणाले, माझे पूर्वजन्मीचे शेष पापभोग याच देही भोगायचे आहेत. त्यासाठी मी काशीत जाणार आहे. मला तेथे कुष्ठरोग होईल. मी आंधळा व पांगळा होईल. 21 वर्षे मला सांभाळावे लागेल. हे एक खडतर सेवा व्रतच असेल. तुमच्यापैकी त्यावेळी कोण माझी सेवा करील ते सांगा. ते ऐकून संदीपक नावाच्या शिष्याने
तुमची सेवा मी करेन. तुम्ही अनुमती दिलीत तर तुमचे सर्व पापभोग मी स्वतः भोगेन असे सांगितले. वेदधर्मांना अति संतोष वाटला. काही दिवसांनी संदीपकाला घेऊन वेदधर्म काशीस आले. तेथे त्यांना कुष्ठरोग झाला. त्या दुःखाने त्यांचा पूर्व स्वभाव बदलून ते चिडखोर, हट्टी, उर्मट, क्रूर व शिवराळ झाले. अनंत हाल अपेक्षा सोसून संदीपक गुरुसेवेत तत्पर राहिला. विश्वनाथाने संदीपकाची एकनिष्ठ सेवा भक्ती पाहून त्याला दर्शन दिले. त्याला वरदान मागण्यास सांगितले, परंतु त्याने काहीच मागितले नाही. मग विष्णूने दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. संदीपकाने माझी गुरुभक्ती अधिकाधिक दृढ हो असा आशीर्वाद मागितला. प्रसन्न झालेल्या विष्णूने तेव्हा त्याच्या गुरुभक्तीची प्रशंसा केली. वेदधर्मांना ही गोष्ट कळताच त्यांनी संदीपकाला वरदान दिले. शिष्योत्तमा, तू काशी क्षेत्री चिरकाल वास करशील. तुझ्या स्मरणाने लोकांचे दुःख दैन्य जाऊन त्यांचे कल्याण होईल. शिष्याची परीक्षा घेण्यासाठीच वेदधर्माने कुरूप धारण केले होते. त्यानंतर ते दिव्य देही झाले. लोकांच्या कल्याणासाठी आपल्या शिष्यांसह काशीतच राहिले. सिद्ध म्हणाला, नामधारका, गुरुचे महात्म्य लक्षात घेऊन त्यांची दृढ भावाने सेवाभक्ती करावी. शंकर गुरुभक्तांवर नेहमीच प्रसन्न असतो. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 3. कथा अमरीशाची. श्री गणेशाय नमः. सिद्ध योग्याच्या मुखातून गुरुमहिमा श्रवण केल्याने नामधारकास अति प्रसन्न वाटले. तो म्हणाला, हे मुने, माझ्या मनातील संशय तुम्ही घालविलात. तुम्ही मला उद्धाराचा मार्गच दाखवून दिलात. स्वतःविषयी आता काही सांगा. मी आपला दास होऊ इच्छितो. त्याला सिद्धाने प्रेमाने जवळ घेतले व म्हणाला, ज्या ज्या स्थानी माझे गुरु राहत होते तेथेच मी वास करतो. माझा आहार गुरुस्मरण हाच आहे. मग सिद्धाने नामधारकाला श्री गुरुचरित्र ग्रंथ दाखविला व म्हणाला, या ग्रंथात श्री गुरूंचे परम महात्म्य सांगितले आहे. याचे मी नित्य पठन करतो. भाविकांचे इष्ट मनोरथ याच्या श्रवणाने पूर्ण होतात. ज्ञानप्राप्ती होते. सर्व प्रकारचे सुख व ऐश्वर्य प्राप्त होते. भावभक्तीने या ग्रंथाचे सप्ताह पारायण केल्याने कार्यसिद्धी होते. निपुत्रिकाला पुत्र होतो. रोगपीडा, ग्रहपीडा, ब्रह्महत्यादी महापातके यांचे निवारण होते. बंधनातून मुक्ती मिळते. आरोग्य, आयुष्य व सद्बुद्धी लागते. नामधारक ऐकून उत्साहित होऊन म्हणाला, हे मुने, मला तुमच्या रूपाने साक्षात्कारी गुरुच भेटला आहे. श्री गुरुचरित्राचे श्रवण घडावे अशी माझी खूप इच्छा होती. ती इच्छा तुम्ही पूर्ण करा. नामधारकाला त्याने आपल्या समवेत भीमा अमरजा संगमावर नेले. एका अश्वत्थाखाली ते दोघे बसले. सिद्ध योगी नामधारकास म्हणाला, वत्सा, श्री गुरूंचे दास्य कसे करावे हे तुला माहीत नव्हते, म्हणूनच तुला चिंता व कष्ट भोगावे लागले. नामधारक म्हणाला, श्री गुरूंची ओळख मला पटवून द्या. सिद्धाला त्याची दया आली. तो म्हणाला, वत्सा, ज्यांच्या मनात दृढ भाव नाही ते अविद्येच्या मायेने वेडून दुःख भोगतात. गुरुला ते भोगताना दूषणे देतात. संशय टाकून दे. श्री गुरु म्हणजे कृपेचा सागर. तुझे ते कधीच उपेक्षा करणार नाहीत. प्रपंचातही त्यांनी वरद हस्त ठेवताच परमार्थ साध्य होतो. तो निसंदेह होऊन एकाग्रतेने गुरुभक्ती कर. गुरुचरणांना सर्व भावे शरण जा. नामधारकाने हात जोडले व म्हणाला, स्वामी, आपण धन्य आहात. माझा संशय आपण घालविलात. आता श्री गुरूंचे चरित्र ऐकवा. सिद्ध म्हणाला, वत्सा, अंतकरणात गुरूंविषयी जाणून घेण्याची तीव्र उत्कंठा असल्याशिवाय कथा श्रवणाचा आनंद मिळत नाही. तुला चारी पुरुषार्थ या ग्रंथांच्या श्रवणाने साध्य होतील हा माझा आशीर्वाद आहे. तिन्ही देव कलियुगात एकच मनुष्य रूपाने अवतार घेऊन आले. तेच श्री गुरु होत. आदिवस्तू ब्रह्म निर्गुण व निराकार आहे. प्रपंचामध्ये 3 गुणांना अनुसरून त्याच्या 3 मूर्ती झाल्या, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. रजोगुणाने ब्रह्मा सृष्टी निर्मिती करतो. विष्णू सत्वगुणाला अनुसरून तिचे पालन पोषण करतो आणि रुद्र तमोगुणामुळे संहाराचे कार्य करतो. ते तिघे पृथ्वीचा भार उतरवतात. भगवान विष्णूने भक्ताच्या रक्षणासाठी 10 अवतार घेतले. ती कथा ऐक. एकादशीचे व्रत करणारा अमरीश द्विज सर्व काळ हरिचिंतन करायचा. त्याची व्रतनिष्ठा सर्वश्रुत होती. एकादशी व्रत करणारे भोजन द्वादशीला करतात. त्यावेळी पारणे फेडण्यापूर्वी
कोणी अतिथी घरी आल्यास त्याला आधी भोजन देऊन मगच आपण जेवावे असे शास्त्र आहे. दुर्वासांनी एके दिवशी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्याचे व्रत भंग करण्याच्या उद्देशाने द्वादशीला ते मुद्दामच त्याच्या घरी आले. त्या दिवशी द्वादशी तिथी घटकाभरच होती. पारणे करायचे तर एवढ्या वेळेत अन्नग्रहण करणे क्रमप्राप्त होते. दुर्वासांचे अंबरीषाने स्वागत केले. जेवणापूर्वी दुर्वास ऋषी स्नान देवतार्चनादी नित्य अनुष्ठानासाठी नदीवर निघाले. अंबरीषाने त्यांना आपली अडचण सांगून लवकर येण्याची विनंती केली, परंतु ते आलेच नाहीत. शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून अंबरीषाने नुसते तीर्थ घेऊन पारणे केले. दुर्वासांसाठी भोजन तयार करून त्यांनी त्यांची वाट पाहू लागला. तेवढ्यात त्यांचे आगमन झाले. अंबरीषाकडे रागाने पाहून ते म्हणाले, दुरात्मा, अतिथीला न घेता भोजन केलेस. माझ्या या अपमानाबद्दल तुला सर्व योनीत जन्म घ्यावे लागतील. ती शापवाणी ऐकून अंबरीषाला रडू आले. आपल्या भक्ताची केविलवाणी अवस्था पाहून भगवान विष्णू तिथे प्रकट झाले. ते दुर्वासांना म्हणाले, ऋषीवर्य, माझ्या भक्ताला तुम्ही शाप दिलेला असला तरी त्याचे रक्षण करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. मी त्याचा शाप भोगेन. दुर्वास महाज्ञानी होते. दुर्जनांना पुढील काळात शासन करून भक्तांचा उद्धार करण्यासाठी भगवंताला अवतार घेणे सोयीचे व्हावे म्हणून शाप निमित्त होऊ शकतो हे लक्षात घेऊन ते म्हणाले, हे प्रभू, परोपकारासाठी शाप भोगताना तू विविध स्थानी व विविध योनीत असे एकूण 10 अवतार घे. त्यानंतर विष्णूने मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण व बुद्ध असे क्रमाने 9 अवतार घेतले व पुढे कल्की नावाने 10वा अवतार होणार आहे. मी तुला आता दत्तावताराची कथा सांगतो. ऐक. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 4. श्री गुरु दत्तात्रेयांची जन्मकथा. श्री गणेशाय नमः. नामधारकाला सिद्धयोगी दत्त जन्माख्यान सांगू लागला. तो म्हणाला, वत्सा, सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सर्व जलमय होते. त्यात नंतर हिरण्यगर्भ निर्माण झाले. हिरण्यगर्भ म्हणजेच रजोगुणाने उत्पन्न झालेला ब्रह्मा. त्याला ब्रह्मांड असेही म्हणतात. त्याची 2 शकले झाली. भूमी आणि आकाश, त्यामध्ये ब्रह्माने 14 भुवनांची रचना केली. 10 दिशा, काळ, मन, बुद्धी, वाणी, कामादी षड्विकार उत्पन्न केले. नंतर त्या सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, क्रतु व वसिष्ठ असे 7 मानसपुत्र निर्माण केले. अत्री ऋषींची अनसूया ही पत्नी. ती महान पतिव्रता होती. तिचा पुण्यप्रभाव पतिसेवेने इतका वाढला की त्या पुण्याईच्या बळावर ती स्वर्गाची स्वामिनी होते की काय अशी देवांना भीती वाटू लागली. इंद्रादिकांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची भेट घेऊन ही चिंता दूर करण्यास सांगितले. इंद्र म्हणाला, अनसूया पतिभक्त आहे. तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यही घाबरतो. तिला त्रास होऊ नये म्हणून वायू, अग्नी, पृथ्वी आदी सौम्य होतात. तिला त्रास झाल्यास ती आम्हाला शाप देईल की काय अशी सतत भीती वाटते. यावर आपण काहीतरी निश्चित उपाययोजना करावी. अनसूयेचे सत्व पाहण्यासाठी ते भिक्षुक रूपाने अत्रींच्या आश्रमात आले. अत्री ऋषी त्यावेळी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. अनसूया आश्रमात एकटीच होती. त्यांनी तिला हाक मारली व म्हणाले, आम्ही ब्राह्मण अतिथी फार भुकेलेलो आहोत. तुम्ही इच्छाभोजन देता अशी कीर्ती ऐकून येथे आलो आहोत. अनसूयेने त्यांचे आगत स्वागत केले. ते म्हणाले, आम्ही स्नानादी कर्मे करूनच आलो आहोत. अत्री येईपर्यंत थांबणे आम्हाला शक्य नाही. त्वरित भोजन देत असाल तर ठीक, नपेक्षा आम्ही जातो. त्यांचे म्हणणे मान्य करून अनसूयेने त्यांना आश्रमात नेले. त्यांना आसनावर बसविले. पात्रे मांडली. तेव्हा भिक्षुक म्हणाले, हे सती, तुझ्या सौंदर्याची कीर्ती ऐकून आम्ही येथे आलो आहोत. तुझ्या हातच्या स्वयंपाकाची चव घ्यावी आणि तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे. तू नग्न होऊन आम्हाला वाढणार असेल तरच आम्ही जेवू, नाहीतर निघून जाऊ. आपले सत्व पाहण्यासाठी आलेले हे ब्राह्मण कोणीतरी श्रेष्ठ महात्मा आहेत हे अनसूयेच्या लक्षात आले. अतिथी विन्मुख गेले तर पती आज्ञेचे उल्लंघन, विवस्त्र होऊन वाढावे तर पतिव्रतेचा धर्म मोडतो. बिकट प्रसंग आहे. मार्ग तर काढलाच पाहिजे. माझ्या पतीच्या तपश्चर्येचीच आज परीक्षा आहे. माझे रक्षण तेच करेन असा विचार करून तिने अतिथींच्या मागणीला होकार दिला. ती स्वयंपाकगृहात गेली. येथे विवस्त्र होऊन पक्वान्नांची पात्रे उचलली.
व माझ्या पतीची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर हे अतिथी लहान बालके होतील असे म्हणून ती बाहेर आली. तर काय आश्चर्य, त्या भिक्षुकांची तान्ही बालके झाली. भुकेने व्याकुळ होऊन ती रडू लागली. अनसूया अचंबित झाली. मग स्वतःला सावरून वस्त्रे नेसून आली. मातृसुलभ वात्सल्याने तिला पाना फुटला. एकेकाला मांडीवर घेऊन तिने त्यांना स्तनपान दिले. ती त्रिदेवांची माता झाली. तिने त्यांना नाहूमाकू घातले आणि पाळण्यात निजवले. मध्यान्ह वेळी अत्री आश्रमात परतले. पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना फारच आश्चर्य वाटले. त्यांना अनसूयेने सर्व वृत्तांत सांगितला. अत्रीनी अंतर्ज्ञानाने त्यांची स्वरूपखूण जाणली. बालरूपातील त्रिदेवांना वंदन केले. तेव्हा आपले बालरूप तसेच ठेवून ते तिघेही निजरूपात प्रकट झाले. त्यांनी अत्री व अनसूयेची प्रशंसा केली आणि वर मागण्यास सांगितले. अनसूयेशी अत्रींनी चर्चा केली व म्हणाले, हे देवसृष्टीनो, बालरूपाने तुम्ही माझ्या घरी आलेलेच आहात, तर माझे पुत्र म्हणून इथेच राहा. तेव्हा तथास्तु म्हणून ते तिन्ही देव स्वस्थानी परतले. अत्री अनसूयेने त्या बालकांचे नामकरण केले. बालरूपातील ब्रह्मा, विष्णू, महेश्वर यांची अनुक्रमे चंद्र, दत्त आणि दुर्वास अशी नावे ठेवली. काही काळाने दुर्वास आणि चंद्र मातेसमोर उभे राहिले. दुर्वास म्हणाला, आई, मी तीर्थयात्रावर तपश्चर्या करणार आहे, मला निरोप दे. चंद्र म्हणाला, मी तुमच्या चरणांचे तारांगणात राहून नित्य दर्शन घेईन. शीतल चांदणे पसरवून सर्वांना सुख देईल. पृथ्वीवरील वनस्पतींचे पोषण करेल. विष्णुमूर्ती दत्त तुझ्यापाशी राहून तुझी सेवा करेल. त्यांना अनसूयेने जाण्याची आज्ञा दिली. विष्णू दत्त रूपाने अत्री आश्रमी राहिला. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश त्याच्या ठायी स्थापन केले. दत्त हा तेव्हापासून अत्री अनसूयेचा पुत्र आणि श्री विष्णूंचा अवतार असूनही दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिला. तो महाप्रभू दत्तात्रेय हाच गुरु परंपरेचे मूळ पीठ आहे. हा दत्त जन्माची अद्भुत कथा ऐकून नामधारकास अपार धन्यता वाटली. तो सिद्ध योग्याला म्हणाला, हे मुने, मला आता दत्तात्रेयांच्या अवतारांविषयी सविस्तर सांगा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 5. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधारका, लोक कलियुगात धर्मभ्रष्ट झाले, कर्मभ्रष्ट झाले. त्यावेळी श्री गुरु दत्तात्रेयांनीही जनकल्याणार्थ अवतार घेतले. पिठापूर येथे अपळराज नावाचा अपस्तंभ शाखेचा एक द्विज राहत असे. त्याची पत्नी सुमती धर्मशील व पतिव्रता होती. विष्णू दत्ताची ती भावभक्तीने आराधना करायची. एकदा अमावसेस अपळराजाच्या घरी पितृश्राद्ध होते. आमंत्रित ब्राह्मणांचे श्राद्धासाठी भोजन व्हायचे होते. तेव्हा दत्तात्रेय महाप्रभू अतिथी रूपाने तिच्या घरी आले. सुमतीने ब्राह्मण भोजनाआधीच भिक्षा घातली. ही तिची सेवा तत्परता पाहून दत्तात्रेयांनी तिला 3 मुखे व 6 हात या मूळ दत्त स्वरूपात दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले. सुमतीने श्री गुरूंची स्तुती केली व म्हणाली, गुरुदेव, मला आपण अतिथी रूपाने माते अशी हाक मारलीत ते वचन खरे हो. मला अनेक अपत्ये झाली, ती जन्मताच मेली. जे 2 पुत्र जगले त्यात एक आंधळा तर दुसरा पांगळा. असे पुत्र असून नसल्यासारखेच आहेत. माझा पुत्र तुमच्यासारखा जगद्वंद्य महाज्ञानी, देवासारखा आणि परमपुरुषार्थी असावा ही इच्छा आहे. तुम्ही ती पूर्ण करा. दत्तात्रेय म्हणाले, माते, अपेक्षित असाच पुत्र तुला होईल. तो महातपस्वी असेल. तो पण कुळाचा उद्धार करेल. त्याची मोठी कीर्ती होईल. पण तुम्हाला त्याच्या कलाने घ्यावे लागेल. त्याचा शब्द मोडला तर तो तुमच्याबरोबर राहणार नाही. सुमतीला वरदान देऊन दत्तात्रेय अदृश्य झाले. तिने हे वृत्त पतीला सांगितले तेव्हा त्यालाही खूप नवल वाटले. तो सुमतीला म्हणाला, दत्तात्रेयांनी तुला माते अशी हाक मारली, त्या अर्थी तेच पुत्ररूपाने तुझ्या पोटी जन्म घेतील. आज आपले भाग्य फळास आले. त्या दोघांचाही आनंद गगनात मावत नव्हता. सुमतीच्या मनात मात्र थोडी रुखरुख होती. ती पतीला म्हणाली, नाथ, मी आज श्राद्धाचे ब्राह्मण जेवण्यापूर्वीच भिक्षा घातली. यात माझे काही चुकले का? अपळराज म्हणाला, अगं, तू योग्य तेच केलेस. आज साक्षात दत्तप्रभूंनी आपल्या घरी भिक्षा मागितली. तुला त्यांनी दर्शन दिले, वरदान दिले. आज आपले सर्व पितृगण कृतार्थ झाले. ते आता स्वर्गलोकी जातील. त्यानंतर काही काळाने सुमती गर्भवती झाली. एका तेजस्वी पुत्राला तिने जन्म दिला. ब्राह्मणांनी त्याचे जातक वर्तविले. हा पुत्र तपस्वी होऊन विश्वाला मार्गदर्शन करेल. याची जगद्गुरू म्हणून कीर्ती होईल.
ते ऐकून आपळराज व सुमतीला धन्य वाटले. त्यांनी पुत्राचे श्रीपाद नाव ठेवले. पित्याने त्याची 7 वर्षाचा झाल्यावर मुंज केली. मौजी बंधन होताच 4ही वेद तो गडागडा म्हणू लागला. त्याने मीमांसा, न्याय, तर्क आदी दर्शनाशास्त्रेही तत्काळ प्रकट केले. लोक त्याला अवतारी महात्मा म्हणू लागले. त्याने आचार, विचार, कर्म, प्रायश्चित्ते, वेदांचा अर्थ, वेदांताचे रहस्य अशा अनेक विषयांचे ज्ञान लोकांसाठी प्रकट केले. श्रीपाद 16 वर्षाचा झाला त्यावेळी त्याच्या मातापित्यांनी विवाहाबद्दल त्याला विचारले. तो म्हणाला, मी तपस्वी ब्रह्मचारी आहे. योगरूपी श्री हीच माझी पत्नी, म्हणून मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे. लवकरच मी उत्तरेकडे जाणार आहे. ते ऐकून आपळराज व सुमतीला वाईट वाटले. दत्तात्रयांचे वचन आठवून त्यांनी त्यास विरोध केला नाही. ते दोघे म्हणाले, बाळा, आमची तू म्हातारपणीची काठी आहेस. तूच निघून गेलास तर आम्ही कोणाकडे आशेने बघायचे? तू आमचे दैन्य दूर करशील ही आमची अपेक्षा होती. आम्ही आता काय करायचे? त्या दोघांचे श्रीपादाने सांत्वन केले. तो म्हणाला, आई, बाबा, एवढेच ना? तुमचे दुःख मी आत्ताच घालवतो. मग आपल्या दोन्ही भावांवर त्याने अमृतमय कृपादृष्टी टाकली. तर काय आश्चर्य! ते दोघेही अव्यंग, सदृढ व सुंदर झाले. त्यांनी श्रीपादाचे कृतज्ञतेने पाय धरले. श्रीपाद म्हणाला, तुम्ही मातापित्यांची सेवा कराल तर त्या लोकी पुत्रादिकांचे सुख भोगून शेवटी मुक्त व्हाल. ते सर्व पाहून आपळराज व सुमतीला आनंदाश्रू आवरत नव्हते. श्रीपादाने त्यांनाही आश्वासन दिले, तुमचे हे दोन्ही पुत्र शतायुषी होतील. त्यांच्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल. यांची मोठी कीर्ती होईल. यांचे वंशज वेदशास्त्र संपन्न, सदाचारी व प्रतिष्ठा प्राप्त होतील. साधूजनांना दीक्षा देण्यासाठी मला उत्तरेकडे जायचे आहे. अनुज्ञा असावी. माता पितेच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. त्यांना वंदन करून श्रीपाद क्षणार्धात अदृश्य झाला. गुप्त रूपाने तो काशीस आला. तेथून बद्रिकाश्रमास गेला. तेथे नारायणाची भेट घेतली. त्याला मी कार्यासाठी मनुष्य रूपाने अवतार घेतला आहे असे सांगितले. तीर्थयात्रा करीत मग तो गोकर्ण क्षेत्री आला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 6. क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वराची कथा. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्ध योग्याला म्हणाला, महाराज, श्रीपाद श्री वल्लभांनी कोणत्या उद्देशाने तीर्थयात्रा केली? गोकर्ण क्षेत्री ते का गेले? सिद्ध म्हणाला, शिष्योत्तमा, भक्तांना उपदेश करून त्यांना आध्यात्मिक दीक्षा देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठीच दत्तात्रेयांचा श्रीपाद अवतार झाला होता. तीर्थक्षेत्रे ही आध्यात्मिक ठिकाणी असतात. अशा पवित्र ठिकाणी उपदेश केल्याने अथवा दीक्षा दिल्याने अधिक चांगला प्रभाव पडतो. म्हणून श्रीपाद श्री वल्लभ जनकल्याणार्थ तीर्थयात्रा करत होते. अनेक तीर्थे असली तरी गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य फार थोर आहे. भगवान शंकर आत्मलिंग रूपाने तिथे नित्य अधिष्ठित आहेत. ते शिवशक्तीचे एकत्रित पीठ असल्यामुळे अधिक पवित्र आहे. ते जीवाला शिवतत्वाकडे नेणारे अतिप्राचीन स्थान आहे. येथील शिवलिंग महाबळेश्वर नावाने प्रख्यात असून गणपतीने स्वहस्ते त्याची प्रतिष्ठापना केली आहे. त्याची कथा अशी आहे. रावणाची कैकसी ही माता. शिवपूजन केल्याशिवाय ती अन्नग्रहण करीत नसे. एके दिवशी पूजेसाठी तिला शिवलिंग मिळाले नाही, म्हणून तिने वाळूची पिंड तयार करून तिची पूजा केली. रावणाला ते पाहून कमीपणा वाटला. माते, मी तुला शिवासह कैलास पर्वतच लंकेला आणून देतो अशी घोर प्रतिज्ञा करून तो कैलासापाशी गेला. आपल्या 20 हातांनी कैलास पर्वत गदागदा हलवू लागला. त्रिभुवन त्या हादऱ्यांनी डगमगले. पार्वती भयभीत झाली. तेव्हा शंकराने डाव्या हाताने शिखरावर दाब दिला. रावण त्यामुळे पर्वताखाली दडपला गेला. आर्ततेने त्याने शंकरांची प्रार्थना केली. रावण शिवभक्त असल्यामुळे भोळ्या शंकराला दया आली. डाव्या हाताचा दाब त्याने काढून घेताच रावणाची सुटका झाली. जीवदान मिळालेल्या रावणाने अति समर्पित भावनेने आपले मस्तक छेदले. आपल्याच आतड्यांची दोरी वळली. ती त्या मस्तकाला जोडून एक तंतुवाद्य तयार केले. त्याच्या साथीने त्याने 36 रागिण्यांमध्ये सुस्वर गायन केले. त्याचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने वर मागण्यास सांगितले. मातेसाठी रावणाने कैलास पर्वत मागितला. तेव्हा शंकर म्हणाला, माझ्या पूजेसाठी तुला मी माझे आत्मलिंग देतो. ते माझा प्राण आहे. त्याला शंकराने स्वतःचे आत्मलिंग दिले व म्हणाला, लंकेत हे घेऊन जा. याची 3 वर्षे पूजा कर. तू त्यामुळे ईश्वर स्वरूप होशील. मात्र मार्गाने जाताना कोठेही भूमीवर हे दिव्य लिंग ठेवू नकोस. शिवाचे आत्मलिंग प्राप्त झाले म्हणून रावणाला फार आनंद झाला होता.
शंकराला वंदन करून तो लंकेच्या दिशेने निघाला. नारदांनी ही वार्ता इंद्राला सांगताच तो भयभीत झाला. मग नारद, ब्रह्मदेव, इंद्रादी सुरगणांनी विष्णूची भेट घेतली व म्हणाले, हे श्रीहरी, शिवाचे आत्मलिंग मिळाल्यामुळे रावण अजरामर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तुम्हीच आता काही उपाय करा, नाहीतर सृष्टीचा नाश अटळ आहे. शंकराला श्री विष्णूने गाठले व रावणाला आत्मलिंग देऊन किती वेळ झाला ते विचारून घेतले. मग नारदांनी गणपतीला बोलावून युक्ती काय करायची ते समजावून सांगितले. तेथे दोघे त्याप्रमाणे कामगिरीवर रवाना झाले. नारदांनी रावणाला गाठले, शिवाचे आत्मलिंग लाभले म्हणून त्याची खूप प्रशंसा केली. विष्णूने इकडे आपले सुदर्शन चक्र सूर्याकडे सोडून सूर्यास्ताचा आभास निर्माण केला. नारद म्हणाले, दशानना, सायं संध्या न करताच पुढे जाणार काय? संध्येची वेळ ब्राह्मणाने शक्यतो मोडू नये. रावणाचा निरोप घेऊन नारद संध्येसाठी निघून गेले. नारदांचे आचरण पाहून त्याच्या मनात आपणही संध्यावंदन केले पाहिजे, अन्यथा व्रतभंग होईल हा विचार दृढ झाला. त्याला तेवढ्यात एक बटू दिसला. तो गणपती होता. हा ब्राह्मण कुमार भोळा दिसतो आहे. हे आत्मलिंग संध्या होईपर्यंत त्याच्याकडे सांभाळायला देऊ, असा विचार करून रावणाने हाक मारून त्याला जवळ बोलाविले व त्याला मदत करण्याची विनंती केली. तेव्हा बटू रूपातील गणपती म्हणाला, लंकेश्वर, संध्या करून तुम्ही लवकर परत या, तोपर्यंत मी लिंग सांभाळेन. मला ते पेलवले नाही तर तुम्हाला मी 3 हाका मारेन. तोवर तुम्ही आला नाही तर मात्र मी लिंग खाली ठेवेन. ते मान्य करून रावणाने आत्मलिंग बटूच्या हाती दिले व तो संध्येसाठी गेला. बटू त्याच्यापासून काही अंतरावर उभा होता. बटूने रावण अर्घ्य देत असताना त्याला हाक मारली. त्याला हात दाखवून रावणाने थांबण्यास सांगितले. मग त्याने थोड्या थोड्या अवधीने पुन्हा 2 हाका मारल्या. स्वतःच्या पित्याचे ते दिव्य आत्मलिंग गणपतीने भूमीवर ठेवले. भूमी स्पर्श होताच ते अगदी घट्ट बसले. देवांनी गणपतीवर आनंदाने पुष्पवृष्टी केली. रावण संध्या आटोपून त्वरेने धावला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. ते लिंग उपटण्यासाठी रावणाने प्रचंड जोर लावल्यामुळे त्या लिंगाला पीळ पडून ते गायीच्या कानाच्या आकृतीसारखे झाले, पण बाहेर आले नाही. महाबली शिवलिंग रूपाने तेथेच दृढ राहिला. तेव्हापासून ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर म्हणून विख्यात झाले. हताश रावण रिक्त हस्ते लंकेत परतला. शिवाने तेथे वास्तव्य केले म्हणून देवही तेथे येऊन राहू लागले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 7. मित्रसह राजाची कथा आणि चांडाल स्त्रीचा उद्धार. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धाला म्हणाला, हे मुळे, गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगणारी एखादी पुरातन कथा मला सांगा. सिद्ध म्हणाला, पूर्वी इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाचा राजा होऊन गेला. तो मृगयेसाठी एके दिवशी अरण्यात गेला असताना त्याच्या हातून एका दैत्याचा वध झाला. याचा सूड घेण्यासाठी त्या दैत्याचा भाऊ मनुष्य रूपात राजधानीस आला. राजगृहात त्याने आचार्याचे काम मिळविले. राजाने एकदा पितृश्राद्धासाठी वसिष्ठांसह अनेक थोर ऋषींना भोजनासाठी बोलविले होते. ती संधी साधून आचार्यांनी नरमांस मिसळून स्वयंपाक बनवला व तो अरण्यात निघून गेला. अंतर्ज्ञानी वसिष्ठांनी भाज्यांमध्ये नरमांस असल्याचे ओळखले. त्यांनी तू ब्रह्मराक्षस होशील असा राजाला शाप दिला. आपली काहीही चूक नसताना आपल्याला वसिष्ठांनी शाप दिला म्हणून तोही तळ हातावर पाणी घेऊन त्यांना प्रतिशाप देण्यास उद्युक्त झाला. परंतु त्याच्या राणीने मदयंतीने त्याची समजूत काढून त्याला परावृत्त केले. राजाने ते पाप संकल्पयुक्त जल स्वतःच्या पावलांवर टाकले. वसिष्ठांना राणी शरण गेली. पतीसाठी उशाप देण्याची त्यांना विनंती केली. तुझ्या पतीला 12 वर्षांनी पूर्वरूप प्राप्त होईल असे सांगून वसिष्ठ निघून गेले. ब्रह्मराक्षस होऊन मित्रसह राजा अरण्यात संचार करू लागला. ब्रह्मराक्षस झालेला राजा तहान भुकीने नेहमी व्याकुळ असे. तो माणसांना व पशुपक्ष्यांना मारून खात असे. एके दिवशी वनातून जाणाऱ्या ब्राह्मण दाम्पत्यास त्याने पाहिले. त्याने ब्राह्मणावर झडप घालून त्याला ठार केले. ते क्रूर कृत्य पाहून संतापलेल्या ब्राह्मणीने त्याला शाप दिला. हे नराधमा, तुझ्या हातून ब्रह्महत्या घडली. तू वसिष्ठ ऋषींच्या शापाने ब्रह्मराक्षस झाला आहेस. 12 वर्षांनी पूर्वरूप प्राप्त झाल्यावर जेव्हा तू घरी जाशील तेव्हा पत्नीची समागम करताच तुला मृत्यू येईल. ब्राह्मणीने पतीच्या अस्थी आक्रोश करीत गोळा केल्या आणि चिता प्रदीप्त करून स्वतःचेही अस्तित्व संपवले. मित्रसह राजा 12 वर्षांनी शापमुक्त होऊन पूर्वरूपाने घरी परतला.
त्याला सुखरूप पाहून राणीला खूप आनंद झाला. ब्राह्मणाच्या शापाची राजाला धास्ती वाटत होती, म्हणून तो राणीला भेटण्याचे टाळत असे. मदयंतीला ते खटकले. तिने समक्ष भेटून राजाला विचारणा केली. त्याने तिला ब्राह्मणीच्या शापाचा सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा पतिसौख्य नाही व आता संतान सौख्यही लाभणार नाही म्हणून निराशेने राणी रडू लागली. ज्ञानीजनांशी चर्चा करून राजा व राणीने शापोद्धाराचा उपाय विचारला. त्यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक पुण्यकृत्ये केली, पण ब्रह्महत्येच्या पातकाचे क्षालन होईना. राजा मग तीर्थयात्रेस निघाला. मिथिला नगरीच्या बाहेर उपवनात महातपस्वी गौतम ऋषींचे त्याला दर्शन घडले. गौतमांनी त्याची आस्थेने चौकशी केली. त्यांना राजाने सर्व घटनाक्रम सांगितला व उद्धार करण्याची विनंती केली. मित्रसह राजाला गौतम ऋषींनी गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगितले व पुढे म्हणाले, राजा, एकदा मी गोकर्ण यात्रेस गेलो होतो. दुपारी विश्रांतीसाठी एका वृक्षाखाली बसलो असताना एक वृद्ध आंधळी व कुष्ठरोगाने जर्जर चांडाल स्त्री दृष्टीस पडली. मरणोन्मुख अवस्थेत ती होती. तिचे प्राणोत्क्रमण होताच एक दिव्य विमान शिवलोकातून खाली आले. 4 तेजस्वी शिवदूत त्यातून उतरले. मी त्यांच्याकडे सहज चौकशी केली. ते चांडालीस शिवलोकी नेण्यासाठी आले होते. मी त्यांना विचारले, ही चांडाल स्त्री एवढ्या उत्तम गतीस कशी प्राप्त झाली? शिवदूत म्हणाले, ऋषीवर्य, पूर्वजन्मी ही स्त्री ब्राह्मण कन्या होती. तिचे नाव सौदामिनी. अकाली वैधव्य आल्यानंतर कामपूर्तीसाठी ती जार कर्म करू लागली. घरच्यांनी संबंध तोडले तेव्हा एका धनिक क्षुद्र तरुणाशी तिने लग्न केले. तिला एक पुत्र झाला. ती मद्यपान व मांसाहार करू लागली. मद्याच्या धुंदीत एकदा तिने मेंढ्याऐवजी गायीचे वासरू कापले. त्याचे मांस रांधले. ते घरच्यांना खाऊ घातले. स्वतः खाल्ले. सायंकाळी भानावर आल्यावर आपण गोहत्या केलेली पाहून तिला खूप पश्चाताप वाटला. मृत्यूनंतर यमदूतांनी तिचे नरकात भयंकर हाल केले. चांडाळ स्त्रीचा तिला जन्म मिळाला. ती जन्मांध व कुरूप होती. माता पित्याच्या निधनानंतर ती निराधार झाली. तिची कुष्ठरोगाने फार दुर्दशा झाली. ती भीक मागून गुजराण करू लागली. ती भिकाऱ्यांच्या सोबतीने एकदा महाशिवरात्रीस गोकर्णास आले. कर्मधर्म संयोगाने तिच्याकडून नकळत उपोषण, शिवार्चन, शिवकीर्तन, श्रवण व जागरण घडले. महाशिवरात्रीस तिच्याकडून गोकर्ण क्षेत्री जी पुण्यकर्मे घडली त्यामुळे तिची पूर्वजन्मकृत सर्व पातके जळून गेली. तिच्यावर भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांच्या आज्ञेनेच आम्ही तिला नेण्यासाठी आलो आहोत. असा आहे गोकर्ण क्षेत्राचा महिमा. तेथे तूही जा. तुझी सर्व पातके जळून जातील. ब्राह्मणीच्या शापाचेही निराकरण होईल. मित्रसह राजा गौतमांच्या आज्ञेनुसार गोकर्ण क्षेत्री गेला. तिथे एक निष्ठेने शिवाराधना करून तो ब्रह्महत्या व सतीच्या शापातून मुक्त झाला. शिवकृपेने त्याचे कल्याण झाले. नामधारका गोकर्ण क्षेत्राचे पावित्र्य व महात्म्य थोर म्हणूनच श्री गुरु श्रीपाद तिथे राहिले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 8. मतिमंद विप्रपुत्रावर श्री गुरूंची कृपा. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधारका, तुला मी श्री गुरु श्रीपाद श्रीवल्लभांचे पुढील चरित्र सांगतो, ऐक. श्रीपाद यती गोकर्णात 3 वर्ष गुप्तपणे राहिले. नंतर 4 महिने श्रीशैल पर्वतावर राहिले. मग ते कृष्णा व गोदावरीच्या संगमावर बसलेल्या कुरवपूर गावी गेले. त्यांची तेथे खूप प्रसिद्धी झाली. त्या गावात एक वेदज्ञ ब्राह्मण राहत असे. अंबिका ही त्याची पत्नी. त्यांची मुलं जगत नसत. पुढे 9 सायासांनी त्यांना एक पुत्र झाला, पण तो मंद बुद्धीचा होता. मुंज झाल्यावर त्याला पित्याने वेदाभ्यास शिकवण्याची खूप प्रयत्न केला, परंतु अभ्यासात प्रगती होईना. अंबिकेला पतीची चिंता पाहून दुःख वाटे. तो ब्राह्मण पुढे मरण पावला. विधवा झालेली अंबिका उदरनिर्वाहासाठी घरोघरी भिक्षा मागे. एका पंडिताच्या पत्नीला त्या शोचनीय अवस्थेत पाहून लोकांना वाईट वाटायचे. तिचा निर्बुद्ध मुलगा काहीच कामधंदा करीत नाही म्हणून ते त्याची निंदा करायचे. ते म्हणायचे, मूर्खा, तो आपल्या वंशाला कलंक लावलास. तुझ्या चिंतेने पिता गेला. तुझ्यामुळे मातेवर भिक्षेची वेळ आली. पितरांची तुझ्यामुळे अधोगती होईल. असे पशुवत जगण्यापेक्षा तू मरत का नाहीस? त्या मुलाला रोजच्या रोज होणारी ती लोकनिंदा सहन होईना. तो दुःखी झाला. त्याने आपल्या मातेला प्राणत्यागाचा विचार बोलून दाखविला. तिलाही जगणे असह्य झाले होते. मग दोघांनी आत्महत्या करण्याचे ठरवले. ती दोघे नदीवर गेली.
श्रीपाद यती तेथे स्नान करत होते. मरणापूर्वी त्या सत्पुरुषांचे दर्शन घ्यावे म्हणून ती दोघे त्यांच्यापाशी गेली आणि त्यांना वंदन करून म्हणाली, स्वामी, जलसमाधी घेण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. आम्हाला सद्गती मिळेल असा आशीर्वाद द्या. श्रीपादांनी अंबिकेला देहत्यागाचे कारण विचारले. तिने त्यांना सांगितले, स्वामी, माझा पुत्र ज्ञानी, विद्वान, वंदनीय, दीर्घायुष्य व कीर्तिवान असावा अशी माझी फार इच्छा होती. ती इच्छा पुढील जन्मात तरी पूर्ण व्हावी, एवढी कृपा करा. अंबिकेची व्यथा ऐकून श्री गुरु कळवळले. ते तिला म्हणाले, बाई, प्रत्येक शनिवारी प्रदोष समयी शंकराची भावभक्तीने पूजा कर. या व्रतरूपी शिवाराधनेने तुझी कल्याण होईल. त्यांनी तिला व्रतकथा सांगितली. उज्जैनीचा राजा चंद्रसेन याचा जिवलग मित्र मणिभद्र हा परम शिवभक्त होता. शंकराने प्रसाद म्हणून त्याला एक तेजस्वी मणी दिला होता. त्याचा दिव्य प्रकाश पडताच लोखंडाचेच नव्हे तर पाषाणेचेही सुवर्ण होत असे. मणिभद्र व राजा दोघेही तो मणी गळ्यात धारण करीत असत. तो मणी मिळवण्यासाठी अनेक राजे प्रयत्नशील होते. त्यांनी उज्जैनीवर एकत्रित आक्रमण करून त्याला वेढा दिला. चंद्रसेनाने नगराच्या रक्षणार्थ सैन्याची व्यूहरचना केली. त्या दिवशी शनिवार होता. त्रयोदशी तिथी होती. शनिप्रदोष व्रत करणाऱ्या राजाने सायंकाळी शिवालयात जाऊन महाबळेश्वराची यथासांग पूजा केली. त्यावेळी देवदर्शनासाठी आलेल्या काही गवळणींनी व त्यांच्या मुलांनी त्या पूजेचा आनंद घेतला. त्या मुलांनी गवळीवाड्यात गेल्यावर खेळ म्हणून दगडधोंडे मांडून शिवालय रचले. त्यात शिवलिंग म्हणून एक दगड ठेवला. फुलांनी व पत्रींनी त्याची पूजा केली. रात्रीच्या वेळी सर्व मुले आपापल्या घरी गेली. एक मुलगा त्या पूजेत इतका रममाण झाला होता की आईने जेवणासाठी हाका मारूनही तो घरी गेला नाही. त्याच्या आईने तेथे येऊन मुलाला एक धपाटा घातला आणि दगडधोंड्याचे शिवालय मोडून ती तनतनत निघून गेली. ते पाहून त्या गोप बाळाला फार दुःख झाले. तो रडू लागला. आता प्राणत्यागच करायचा असा निश्चय करून तो घरी गेलाच नाही. तेथेच लिंग म्हणून मांडलेल्या दगडाकडे पाहत शिवनाम घेऊ लागला. त्याची भक्ती पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने तेथे एक रत्नखचित शिवालय उत्पन्न केले. त्यात दिव्य शिवलिंग होते. गोप बाळाला शंकराने दर्शन दिले. त्याने शिवाला माझ्या मातेवर रागावू नकोस अशी विनंती केली. शंकर म्हणाला, बाळा, तुझ्या मातेने प्रदोष समयी माझी पूजा पाहिली आहे. पुढे तिच्या उदरी भगवान विष्णू अवतार घेतील. तुझेही सर्व मनोरथ पूर्ण करतील. शंकर वरदान देऊन लिंगस्थानी गुप्त झाला. महादेवाने निर्माण केलेल्या त्या शिवमंदिराची दिव्य प्रभा पाहून लोकांना सूर्योदय झाला असेच वाटले. त्यांनी खूप गर्दी केली. चंद्रसेनही तेथे आला. त्याने गोप बाळांच्या भक्तीचे फार कौतुक केले. हे वृत्त समजता शत्रू राजांची वृत्ती पालटली. त्यांनी चंद्रसेनांशी सख्य केले. ते अद्वितीय शिवालय पाहून त्या सर्व राजांना अपार धन्यता वाटली. गोप बाळाने आपल्या मातेला तिच्या पोटी नारायणाचा अवतार होणार असल्याचे सांगताच ते आनंदाने रडू लागले. अंबिकेला श्री गुरु श्रीपादांनी शनिवारी प्रदोष काळी शिवपूजन केल्याने काय सद्भाग्य प्राप्त झाले ते पटवून दिले. आपला वरद हस्त तिच्या पुत्राच्या मस्तकी ठेवला. त्यामुळे तो महाविद्वान झाला. त्याचे पांडित्य पाहून ब्रह्मवृंदांनी आश्चर्य व्यक्त केले. सर्वत्र त्याची मोठी कीर्ती झाली. श्रीपादांनी अंबिकेची इच्छा याच जन्मात पूर्ण केली. त्यानंतर अंबिका श्रीपादांनाच शिवस्वरूप मानून नित्य प्रदोष काळी त्यांचीच पूजा करू लागली. तिच्या पुत्राचा विवाह झाला. त्याला पुत्र पौत्रादी सर्व सुख लाभले. श्री गुरुकृपेने त्याचे कल्याण झाले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 9. श्री गुरूंचे वरदान. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धाला म्हणाला, महाराज, श्री गुरु श्रीपाद श्री वल्लभ कुरवपुरात असताना त्यांनी आणखी कोणकोणत्या लीला दाखवल्या. सिद्धयोगी म्हणाला, तेथील वास्तव्यात श्रीपाद यती स्नानाकरता नित्य नदीवर जात असत. लोकाचाराला अनुसरून संध्या व पूजादी कर्मे करीत असत. त्या गावात एक परीट राहत असे. तो भाविक होता. श्री गुरूंना पाहताच हातातले काम ठेवून साष्टांग नमस्कार करायचा. वंदन करण्यासाठी एके दिवशी तो आला असताना श्रीपाद त्याला म्हणाले, तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न आहे. तू कष्टाची कामे करतोस, त्यामुळे नेहमी मला नमस्कार केलाच पाहिजे असे नाही. ती आपुलकी पाहून परीटाला काय बरे, फार बरे वाटले. संसार चिंता टाकून तो त्यांची सेवा करू लागला. मठांगण झाडणे, सडा संवर्जन करणे आदी कामे तो आवडीने करीत असे.
त्याने वैशाख मासात एक अभिनव दृश्य पाहिले. एक यवन राजा नौकाविहारासाठी आपल्या स्त्रियांसमवेत आला होता. राजस्त्रिया दागदागिने घालून नटून थटून आल्या होत्या. त्या हसत होत्या, गप्पा गोष्टी करीत होत्या. शृंगारलेली नौका, नदी तीरावरील वैभव संपन्न लवाजमा, राजाचे सेवक वर्ग, राजाचे सैन्य, सालंकृत हत्ती व घोडे, नाना वाद्यांचा गजर असा तो सुखसोहळा पाहून परीट फारच भारावून गेला. मठांगण झाडताना तो विचार करू लागला, हा राजा किती भाग्यवान आहे. जन्माला यावे तर अशा सुख वैभवाचा उपभोग घेण्यासाठीच. पूर्वजन्मी या राजाने कोणत्या देवाची वा गुरुची आराधना केली म्हणून या जन्मी हे सुख प्राप्त झालं. आपल्या नशिबी मात्र कष्टच आहेत. आपले जगणे व्यर्थच होय. तेव्हा त्याचे मनोगत जाणून श्री गुरु म्हणाले, परीटा, मनात काय चिंतन चालले आहे? तो म्हणाला, स्वामी, या राजाचे ऐश्वर आणि सुख पाहून मला त्याचा हेवा वाटला. आपल्या नशिबात हे सुख नाही म्हणून खंत वाटली. पण मी असा विचार का करू? तुमच्या चरणांची सेवा हेच माझे सुख आहे. तेव्हा श्री गुरु म्हणाले, परीटा, तू जन्माला आल्यापासून कष्टच करीत आहेस. कधी सांसारिक सौख्य अनुभवलेच नाहीस. म्हणून तुझ्या मनात सुखोपभोगांची इच्छा निर्माण होणे साहजिक आहे. तुझ्या त्या इच्छा पूर्ण झाल्याच पाहिजेत, अन्यथा मोक्षप्राप्तीत अडथळा येईल. म्हणून पुढील जन्मात यवन यातीत उत्पन्न होऊन बिदरचा राजा होशील असा मी तुला आशीर्वाद देतो. तुला सर्वोत्तम राजभोग व समस्त ऐश्वर्य प्राप्त होईल. परीट म्हणाला, पण त्या जन्मातही तुम्ही मला अंतर देऊ नका. श्री गुरु म्हणाले, तू माझा परमभक्त आहेस. तुला मी कसे अंतर देईन? तुझ्या वृद्धपकाळी नरसिंह सरस्वती रूपाने मी तुझी भेट घेईन. तुला ज्ञान देऊन या जन्मीची खूण सांगेन. ते राजभोग या जन्मातच भोगायची असतील तर तसे सांग. परीट म्हणाला, या म्हातारपणी त्या भोगांचा मला काय उपयोग? ते सर्व सुख पुढील जन्मात तरुणपणीच भोगेन. तेव्हा तथास्तु म्हणून श्री गुरूंनी त्याला निरोप दिला. काही काळाने परीट मरण पावला. कालांतराने त्याने बिदरच्या राजवंशात जन्म घेतला. ती कथा पुढे सांगणारच आहे. सिद्धयोगी परीटाची कथा सांगून म्हणाला, नामधारका, कुरवपूर श्रीपादांच्या वास्तव्याने पवित्र झाले. त्या गुरुपीठाचे महात्म्य अति थोर आहे. अवतार कार्य पूर्ण होतात श्री गुरु अश्विन वैद्य द्वादशीस मृग नक्षत्र असताना गंगेत गुप्त झाले. ते लौकिकदृष्ट्या अदृश्य झालेले असले तरी सूक्ष्म रूपाने अजून तेथेच आहेत. त्यांचे कार्य सतत चालूच आहे. श्रद्धावंत भाविकांना आजही त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती येते. त्यांची श्री गुरूंच्या कृपेने कार्यसिद्धी होते. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.